नमस्कार. मी सौरभ राजेंद्र सोनवणे. ऍडचा जो धमाका चाललेला आहे त्यात आता एक अजून नवीन ऍड होतीये. ती म्हणजे की महाराष्ट्रातले जे विविध न्यायालय आहेत त्या न्यायालयाच्या आस्थापनांमध्ये श्रेणी 3 मध्ये क्लर्क, कनिष्ठ लिपिक, शिपाई आणि हमाल या पदांसाठी नवीन जाहिरात आहे. जाहिरात तशी मोठी आहे. बघा ना, इथे लघुलेखक साठी 500 प्लस जागा आहेत. कनिष्ठ लिपिक साठी 2700 प्लस जागा आहेत. हमाल पदासाठी किंवा शिपाई पदासाठी 1266 जागा आहेत. सो जागा मस्त आहेत. आपल्याला यांचं आता हे बघायचं की कोण कोण फॉर्म भरू शकतंय, कोण कोण नाही. सुरुवात करतोय ऍडला. 18 तारीख लास्ट आहे. त्याआधी तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. 6 तारखेला मी ही ऍड बनवतोय. 4 तारखेपासून फॉर्म भरण्याची डेट सुरू झालेली आहे. आजची 6 तारीख आहे. मी जेव्हा हा व्हिडिओ बनवतोय 18 तारखेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो भरायचा आहे. याचा जो वेतन स्तर आहे तो साधारण 28,000 38,600 ते 12,000, माफ करा, 1,22,800, इकडे 19,900 ते 63,200, आणि इकडे शिपाई आणि हमाल पदासाठी 15,000 ते 47,600 असं. इथे शिपाई आणि हमाल पदासाठी तर 7वी पास विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. त्यामुळे जर तुमच्या ओळखीत कोणी असं असेल की त्याला गरज आहे, त्यांना हा व्हिडिओ माझा नक्की पाठवा. शिवाय ही संपूर्ण ऍड आपलं टेलिग्राम चॅनल सौरभ सोनवणे MPSC यावरती टाकतोय. ती पूर्ण ऍड पण बघून घ्या. लघुलेखक आणि कनिष्ठ लिपिक या 2 पदांकरता डिग्री रिलेटेड आहे. ओके, म्हणजे डिग्री हवी आहे. चला बघूया. तर मग 18 ते 38 वर्षांवयांपर्यंत सर्व फॉर्म भरू शकतात. आणि मग +5 जर तुम्ही ओबीसी म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल, ओबीसी SC ST कॅटेगरीमध्ये असाल, तर वय वर्ष 43 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आहात. आता ऑफकोर्स इथे एक मेजर गोष्ट दिली गेलेली आहे, ती म्हणजे जर उमेदवाराला नैतिक अधपतनाचा समावेश असलेल्या गुन्ह्यांसाठी शिक्षा झालेली असेल, त्याला तिला उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय किंवा संघ लोकसेवा आयोग, इतर कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगानं घेतलेल्या परीक्षेत बसायला कायमस्वरूपी मनाई केलेली असेल, निवडीसाठी प्रतिबंधित ठरवलेला असेल, तर मग त्यांना हा फॉर्म भरता येणार नाही. म्हणजे एक याच्यात लक्षात घेण्याची बाब आहे की कृपया कोणत्याही गुन्ह्यामध्ये अडकू नका. गडबड झाली तर करिअरची वाट लागते. बेटर थिंग आहे की या गोष्टींपासून दूर राहा. चला, तर इथे आरक्षणांबाबत दिलेलं आहे. पात्रता, ऍज आय ऑलरेडी टोल्ड यू, की या 2 पदांसाठी तुम्हाला पदवी गरजेची आहे, आणि इकडे शिपाई पदासाठी तुम्हाला 7वी पास जे असणं ते गरजेचं आहे. ठीक आहे. लघुलेखक जरा नीट बघा. पदवी गरजेची आहे, आणि मग तुमचं GCC TBC किंवा ITI तुमचं झालेलं पाहिजे. इंग्रजी लघुलेखन 100, मराठी 80, इंग्रजी टंकलेखन 40, मराठी 30 असं पाहिजे. शिवाय त्याला MS ऑफिस, वर्ड स्टार 7, ओपन ऑफिस ORG या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या चालवता आल्या पाहिजे. यासाठी त्याला महाराष्ट्र किंवा गोवा राज्यातल्या वैधानिक विद्यापीठ किंवा यथास्थित विद्यापीठाची पदवी हवी आहे. महाराष्ट्र गोवा राज्य तंत्र शिक्षण मंडळ किंवा मग इथे दिलेल्या असलेल्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्याकडनं तो सर्टिफाईड हवा. वरिष्ठ लिपिक, परत एकदा तुम्हाला पदवी जी आहे ती हवी आहे. त्याच्यानंतर भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. इंग्रजी 40, मराठी 30 असणं गरजेचं आहे. आणि परत एकदा जसं मी वरती लघुलेखक पदासाठी बोललो तसंच इथे पण जे सर्टिफिकेशन आहेत ते गरजेचे आहेत. शिपाई हमाल पदासाठी 7वी पास असणं जे ते गरजेचं आहे. प्रत्येक प्रवर्गासाठीचं शुल्क जे आहे ते तुम्हाला ते एवढं एवढं भरावं लागणार आहे. ते परीक्षा आहे, त्याचा फॉर्म फी 100% असणारच. आता परीक्षा कशी असणार आहे जरा नीट बघा. आधी लघुलेखकासाठी बघून घेऊया, म्हणजे की श्रेणी 3 मधली पोस्ट आहे. याला चाळणी परीक्षेला त्यांनी स्टार केलेलं आहे. का स्टार केलेलं आहे त्यांनी इथे दिलेलं आहे बघा. उच्च न्यायालय लघुलेखक श्रेणी 3 पदासाठी चाळणी परीक्षा घेण्याचा अधिकार कनिष्ठ लिपिक पदासाठी चाळणी परीक्षेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येनुसार रोखून ठेवण्यात येईल. म्हणजे जर तिथं तेवढे नंबर ऑफ वॅकन्सीज साठी, नंबर ऑफ पोस्ट साठी जेवढ्या जेवढ्या बाबा रे तिथे ऍप्लिकेशन येतील त्यावरनं ती लोक ठरवणार आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा, इंग्रजी लघुलेखनाची चाचणी 20, मराठी लघुलेखनाची चाचणी 20, इंग्रजी टंकलेखन 20, मराठी टंकलेखन 20, असा इथे जो आहे ती चाचणी परीक्षा असणार आहे. स्वच्छता चाचणी यांना लागू नाहीये. मुलाखत 20 मार्काची असणार आहे. 100 मार्कांचा पेपर इथे असणार आहे. नेक्स्ट, आता जर तुम्ही दुसरं पद म्हणजे कनिष्ठ लिपिका करता गेलात
तर यांची चाळणी परीक्षा जी आहे ती 40 मार्कांची असणार आहे. त्यांनी इथे दिलेलं आहे ती 40 मार्कांची कशी असेल ते. म्हणजे बघा इथे कनिष्ठ लिपिकासाठी 40 गुणांची परीक्षा असेल, 40 बहुपर्यायी प्रश्न, इंग्रजी मराठी भाषेतील प्रश्न असणार आहेत. ओके. आता बघा इकडे तर यांना लघुलेखन ऑफकोर्स इथे जर समजा कनिष्ठ लिपिक म्हणजे लोअर डिव्हिजनल क्लर्क साठी ते बघत असतील तर त्यांना इथे लघुलेखनाची गरज नाहीये. हा पण मग इथे इंग्रजी टंकलेखन आणि मराठी टंकलेखन इथे लागणार आहे. ओके. यांना पण स्वच्छता आणि याची जी चाचणी आहे ती यांना नाहीये, ती फक्त चाचणी इकडे शिपाई आणि हमाल पदासाठी आहे. यांची पण मुलाखत 20 मार्कांची असेल, असं टोटल 100चा पेपर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढे जाऊया आता आपण हमाल पदासाठी, शिपाई आणि हमाल पदासाठी 7वी पास गरज आहे. तर याच्यामध्ये कोणतंही लघुलेखन टंकलेखनाची गरज नाहीये. डिरेक्टली इथे त्यांची स्वच्छतेची चाचणी होणार आहे, मुलाखत 10 मार्काची होणार आहे, असं 50 मार्काची इथे त्यांची चाचणी असणार आहे. आता इथे बघा इतिहास, नागरिक शास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण, चालू घडामोडी, ज्ञानासह सामान्य ज्ञानाची चाचणी कनिष्ठ लिपिक शिपाई यांची जी चाळणी परीक्षा आहे त्याच्यामध्ये घेतली जाईल. ओके. सो ते त्यांनी सांगून ठेवलं की बाबा रे तुम्हाला इथे इथे यांच्यासाठी जी 2 पेपर होणार आहेत ते इथे आम्ही ह्या पेपरमध्ये या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही घेणार आहोत. आता शिपाई पदासाठी गुण 30 असणार आहेत, 30 बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न, इंग्रजी आणि मराठी भाषेतील प्रश्न इथे असणार आहेत. ठीक आहे. आता कनिष्ठ लिपिक पदासाठीची चाळणी परीक्षेमध्ये संगणक ज्ञानावरील प्रश्नांचाही समावेश केला जाईल. इथे त्यांनी सांगितलेलं आहे की कम्प्युटर पण येणं तुम्हाला गरजेचं आहे. नेक्स्ट लघुलेखनाची चाचणी वर्ग 3 साठी त्यांनी सांगून ठेवलेलं आहे की तुम्ही जर तेवढे गुण प्राप्त करत असाल तर मग तुम्हाला आम्ही चाचणीसाठी बोलवू. ओके. तर त्यांनी इथे देऊन पण ठेवलेलं आहे की तुम्हाला इंग्रजीची चाचणीला एवढे वेळ मिळणार आहे, तुम्हाला याच्यामध्ये एवढे जे आहेत ते वर्डिंग्स द्यायचे आहेत. नेक्स्ट आता लघुलेखन चाचणीमध्ये किमान गुण प्राप्त केल्यानंतर उमेदवाराला संगणकावर 10 मिनिटात प्रति 30 शब्द मिनिट टंकलेखन करायचं आहे. 300 शब्दांच्या 20 गुणांच्या मराठी टंकलेखन परीक्षेलाही उपस्थित राहावं लागेल. ज्या उमेदवाराने मराठी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळवलेले आहेत त्यालाच इंग्रजीला बसता येईल. आधी एक पास करा मगच दुसऱ्याला तुम्हाला जाता येईल. इंग्रजी टंकलेखन चाचणी 20 गुणांची असेल, ज्याच्यात 400 शब्दांचा समावेश असेल. उमेदवाराला संगणकावरती 10 मिनिटांच्या आत गती 30 शब्द प्रति मिनिट इतकं तुम्हाला टंकलेखन करावं लागेल. जे उमेदवार इंग्रजी मध्ये गुण मिळवतील त्यांनाच मग मुलाखतीला ते बोलवतील. पहिले एक्झाम झाल्यानंतर मराठी झाल्यानंतर इंग्लिश आणि इंग्लिश झाल्यानंतर मग मुलाखत, अशी प्रोसेस जी आहे ती यांनी ठेवलेली आहे. प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर पुढील चाचणीसाठी उमेदवाराची यादी जी आहे ती जिल्हा न्यायालयाच्या ज्या फलकावरती तिथं दिली जाणार आहे. नेक्स्ट आता त्यांनी आम्ही किती उमेदवार किती पदांसाठी बोलवू याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. कनिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षेचा तपशील, तर 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 30 शब्द पर मिनिट टंकलेखन करायचं आहे. 300 शब्दांच्या 20 गुणाच्या मराठी टंकलेखन चाचणीसाठी बोलवलं जाईल. एकाच तास गुणोत्तर तिथे ते राखतील. मराठी टंकलेखनामध्ये जे यशस्वी होतील त्यांनाच इंग्रजीमध्ये बोलवतील. मग इंग्रजीमध्ये ज्यांनी मार्क मिळवले त्यांनाच मग पुढे मुलाखतीसाठी बोलवतील. वरती जशी पद्धत केली तशीच खाली त्यांनी केलेली आहे. प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवारांना यादी संबंधित जिल्हा न्यायालयाच्या सूचना फलकावरती लावली जाईल. वेगळं काहीच नाही. पण इथे हमाल पदासाठी वेगळ्या गोष्टी आहेत. चाचणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवायचे. ते मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या 7 पट उमेदवारांना स्वच्छता चापल्याची चाचणीसाठी बोलवलं जाईल. एका 7 गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी जी आहे ती उमेदवारांना मग नंतर ती सांगितली जाईल की तुम्ही एवढे पास आहात, मग पुढे या. मग स्वच्छता चाचणी तुमची घेतली जाईल. ती घेतल्यानंतर परत एकदा यादी लावली जाईल आणि मग ती झाल्यानंतर त्या गुणांच्या आधारे तुम्हाला इथे बाबारे मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. आता निकष त्यांनी ठरवलेले आहेत की एवढे गुण तुम्हाला पाठवायचे आहेत, पण प्रिपेअर हे जास्तीसाठीच करा. तर यासाठी त्यांनी वेबसाईट दिलेली आहे बघा, bombay-high-court.nic.in. 4 तारखेपासून फॉर्म चालू होतील. 18 तारखेपर्यंत संध्याकाळी 6 वाजता हा जे फॉर्म आहेत ते बंद होतील. फोटो आणि स्वाक्षरी तुम्हाला स्कॅन स्वरूपामध्ये पाठवायची. 80 KB ते 100 KB पर्यंत ती असली पाहिजे. JPEG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये ती असली पाहिजे. आता ऍज आय टोल्ड यू की जर तुमच्यावरती गुन्हा दाखल झालेला असेल तर तुम्ही आधीच माहिती द्या. आणि जर गुन्हा सिद्ध झालेला असेल तर तुम्ही तिथे अपिअरच नाही करू शकत आहे.
जे उमेदवार आता सरकारी सेवेत आहेत त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र द्यायचंय. उमेदवार प्रत्येक पदासाठी एक अर्ज त्यासाठी शुल्कासह सादर करू शकतो. एकाच पदासाठी शुल्कासह अनेक अर्ज आल्यास उमेदवारानं सादर केलेला शेवटचा अर्ज हा ग्राह्य धरला जाईल. ऑनलाईन अर्ज उमेदवारांनी त्याची नोंद घ्यावी की नगर हवेली, नगर दिवाणी व सत्र न्यायालय मुंबई आणि लघुवाद न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेत चतुर्थ श्रेणीवरती हमाल हे पद आहे आणि शिपाई हे पद नाही. तर इतर सर्व आस्थापनेवरती चतुर्थ श्रेणी संवर्गात शिपाई हे पद आहे आणि हमाल हे पद नाही. जर एखाद्या उमेदवाराने शिपाई हमाल पदासाठी अर्ज केलेला असेल, नगर दिवाणी व सत्र न्यायालय मुंबई आणि लघुवाद न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनावरती निवड करण्याचा पर्याय दिलेला आहे, तर त्याचा तिचा हमाल या पदावरती विचार केला जाईल आणि शिपाई पदासाठी नाही. इतर सर्व आस्थापनावरती जर एखाद्या उमेदवारानं शिपाई हमाल या पदासाठी अर्ज केलेला असेल तर फक्त शिपाई या पदासाठी अर्ज विचारात घेतला जाईल. हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, उमेदवारांना शासनानं निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती जमाती, तुम्ही ओबीसी असाल, तुम्ही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब असेल, जे काही ठरलेलं आहे ते प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावं लागेल. ऑफकोर्स डॉक्युमेंटेशनला तुम्हाला सामोरे जावं लागतं. नेक्स्ट, जेव्हा तुम्ही पास व्हाल एक्झाम त्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. मुलाखतीच्या वेळेला तुमचे सगळे डॉक्युमेंट्स रेडी पाहिजे. जन्म तारखेचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र, तुम्ही जे काही पदवी परीक्षा पास झालेला, 7वी पास झालेला हमाल पदासाठी, शिपाई पदासाठी ते दाखवावं लागेल. त्याच्यानंतर तुमची गुणपत्रिका जी आहे ती दाखवावी लागेल. तुम्हाला 2 व्यक्तींचं चारित्र्य प्रमाणपत्र घेऊन यावं लागणार आहे. तुमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल, तुमच्या इथले आमदार, खासदार, नगरसेवक हे तुम्हाला ते देऊ शकतात. त्यांचं नाव, पदनाम, पूर्ण टपाल पत्ता तुम्हाला त्याच्यावरती टाकावं लागेल. तो काही नाही, तुमचं उमेदवाराचं चारित्र्य चांगलं आहे हे त्यांनी प्रमाणित करायचं असतं त्याच्यामध्ये. पात्रतेच्या निकषात नमूद केलेलं विद्यापीठ, संस्थेनं जारी केलेलं संगणक, म्हणजे तुम्ही जे कुठे टंकलेखन किंवा तुम्ही जिथे कुठे सर्टिफिकेशन घेतलेलं आहे ते तुम्हाला तिथे सिद्ध करावं लागणार आहे, दाखवावं लागणार आहे. पात्रता निकषात नमूद केलेल्या शासकीय परीक्षावर महाराष्ट्र राज्य शासकीय मंडळ किंवा ITI जर मराठी किंवा इंग्रजी शॉर्ट हँड टायपिंग आवश्यक गतीचं जे काही प्रमाणपत्र असेल ते द्यावं लागेल. नेक्स्ट, जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे सांगितलेले ते तुम्हाला बाबारे द्यावे लागतील, त्याशिवाय गोष्टी पुढे जाणार नाही. ऑनलाईन अर्जाची पोचपावती घेऊन ठेवा, प्रिंटआउट घेऊन ठेवा, हे त्यांनी सांगितलेलं आहे ते तुम्ही प्रत्येक परीक्षेसाठी करा. एक घेऊन स्वतःला मेल करून ठेवत चला. निवड यादी ही 2 वर्षांसाठी असणार आहे, त्याच्यानंतर मग न्यायालय ठरवेल की यादीचं काय करायचं. प्रतीक्षा यादी ही केवळ निवड यादीतून उमेदवार पदावरती रुजू होणाऱ्या दिलेल्या विहित मुदतीत रुजू न झालेल्या, रिक्त झालेल्या किंवा निवड यादीतील उमेदवारावर पदावर रुजू झाल्यास परंतु त्यानं निवड यादीच्या वैधतेच्या कालावधीत जर राजीनामा दिला तर मग ती निवड यादी वापरण्यात येईल. शिपाई हमाल पदासाठी 7वीचं गुणपत्र नमूद करणं बंधनकारक आहे, त्याशिवाय तिथे साईट तुमचा फॉर्म एक्सेप्ट करणार नाही. शिपाई हमाल पदासाठी जर उमेदवारांना 7वी परीक्षा व पुढील पात्रता परीक्षा म्हणजे 8वी, 9वी, 10वी, 12वी दिलेली असेल तर त्यांना ऑनलाईन अर्ज भरताना 7वी साठी 50% गुण म्हणजेच गुण 100% पैकी 50% प्रविष्ट करावेत, जेणेकरून त्याचा तिचा अर्ज संगणक स्वीकारेल, नाहीतर संगणक अर्ज घेत नाही. चला पुढे. अर्ज केलेल्या पदासाठी किमान पात्रतेचा तपशील जोपर्यंत उमेदवार प्रविष्ट करणार नाही तोपर्यंत ऑनलाईन अर्ज प्रणाली त्याला एक्सेप्ट करणार नाही. शेवटी आय ऍग्री म्हणा आणि नंतर त्याला एक्सेप्ट करा, त्याशिवाय गोष्टी पुढे जाणार नाहीत. ओके, नोटिफिकेशन अजून बरंच बाकी आहे, त्याच्यावरती मला यायचंय की कोणत्या कोणत्या जिल्ह्यासाठी कोणकोणती बाबारे पद आहेत त्याकडे येऊया. तत्पूर्वी मी रोज संध्याकाळी अनअकॅडमी लर्निंग ऍप वरती 8:15 आणि 9:30 फ्री क्लासेस घेतो. 6 वाजता आपला युट्यूब वरती फ्री क्लास असतो. यासाठी तुम्हाला अनअकॅडमी लर्निंग ऍप डाउनलोड करून लॉग इन करायचंय, त्यात MPSC निवडायचंय आणि हे माझं नाव सर्च करायचंय. माझं संपूर्ण नाव आहे सौरभ राजेंद्र सोनवणे. हे माझं नाव सर्च करा आणि याच नावाने मी फेसबुक, इंस्टाग्राम वरती आहे, तिथे पण तुम्ही मला फॉलो करू शकता आहात. रात्रीचे लेक्चर बघण्यासाठी तुम्हाला एक इन्व्हिटेशन कोड लागेल, exam40. हाच आपला टेलिग्राम आयडी आहे, त्याच्यावरती मी हे नोटिफिकेशन पण टाकून ठेवलेलं आहे, ते पण बघून घ्या. तर आता पुढे जाऊया. तर जिल्ह्यानुसार इथं यादी दिलेली आहे की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणती
बाबा रे पद रिकामी आहेत. जिथे तुम्हाला वाटत असेल की हा हे सोयीस्कर आहे, इथे जागा जास्त आहे त्यासाठी भरा. जिथे जागा जास्त आहे त्यासाठी भराल तर पास होण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती वाढते. सो दॅट्स वाय माझं सांगणं आहे, जिथे जागा जास्त आहे त्यासाठी तुम्ही फॉर्म भरला पाहिजे. ओके, तुम्हा सर्वांना ऑल द व्हेरी बेस्ट. जी डेट आहे ती शेवटची डेट 18 तारीख, त्याआधी हा फॉर्म भरून टाका. पास होण्याची प्रोबॅबिलिटी या एक्झामिनेशन मध्ये जास्त असते, कारण यांचे क्रायटेरिया चांगले आहेत आणि पगार सुद्धा चांगला आहे. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्यायालयांमध्ये आस्थापनामध्ये काम करण्याची याच्यातनं संधी मिळेल. सो फॉर्म भरा सगळ्यांनी. काही अडचण असेल खाली कमेंट करा, नक्की मदत करण्याचा मी प्रयत्न करेन. थांबतोय आतासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.